नवी अपडेट जी आहे ती समोर आली आहे. कोर्टाने पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे. असं आहे की परभणीमध्ये झालेला लाठीचार्ज आणि सोमनाथ सूर्यवंशी याची झालेली हत्या मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. मी पहिला होतो ज्यांनी विधानसभेमध्ये हे प्रकरण काढलं होतं. मी पहिला होतो. अनेक जणांनी हे प्रकरण काढलं. मी सातत्याने हा मुद्दा मांडत होता की पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय सांगतोय. ह्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे असा दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्याला श्वासोश्वासाचा त्रास आहे असं सांगण्यात आलं. त्याच्या आईशी चर्चा केली. आई म्हणाली त्याला कुठला डॉक्टरचा औषधच चालू नव्हतं, त्याला कधी श्वासोश्वासाचा त्रासच झाला नव्हता. ती क्लिअर कट हत्या होती. मृत्यूचं टायमिंग नाही, झाला कसा, पडला कुठे, काही नाही, मेला डायरेक्ट डेड. ती हत्याच होती. आणि आम्हाला माझ्या स्वतःला आज बरं वाटतंय. ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं ना की एका गरीब भांडी घासणाऱ्या आईचा मुलाचा मुद्दा मी इथे लावून धरला. आज कोणी कसं का होईना कोर्टाने सांगितलं तो अपघाती मृत्यू नाही, त्याला मारला आहे आणि ज्यांनी मारला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हा मला वाटतं की आमचा विधानसभेतील आमच्या लढाईला यश मिळालं आहे आणि असंच गरिबांसाठी आम्ही लढत राहू. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. हे सिद्ध झालं. आज एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये भाषण संपल्यानंतर जय गुजरात असा नारा दिला. मला आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रात आहोत आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला. काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होतो आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या. शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना. एक व्यावसायिक आहे सुशील केडिया म्हणून ते जाऊ दे. असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करतंय. आणि मग एक केडिया तेडिया मोड्या टाड्या हे असली लोक मदत करतात. अमित शहांना खुश करण्यासाठी जय गुजरातची घोषणा देण्यात आली आहे. अमित शहा खुश होतील की नाही मला माहित नाही, पण मराठी माणूस मात्र नाराज होईल एवढं 100%. एकनाथ शिंदे ने आज पुणे में भाषण करा. हिंदी होतात ते डॉक्टर आलोक एरन त्यांचं ऑफिस हे देखील सुद्धा हॉस्टेलच्या आतच आहे. त्यामुळे देखो ऐसा है किसको वो खुश करना चाहते हैं मुझे नहीं पता, लेकिन महाराष्ट्र में आज नाराजी आ जाए. जिस शिवसेना की वो बात कर रहे हैं वो शिवसेना का वृद्ध वाक्य क्या था उसका जब वो स्थापित हुई. बालासाहेब ठाकरे ने जब शिवसेना निकाली तब क्या किया था? मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. जय गुजरात. अभी मेरे दिल में ये ख्याल आ रहा है कि अभी शिंदे साहब से बात करूं तो क्या पूछो, कसे हाथ शिंदे साहेब के केम छो शिंदे साहब, कसं बोलायचं? आपल्याला काय माफी बिफीची गरज वाटत नाही. मराठी माणसं तरी करतील ना. मराठी माणसं निर्णय घेतील. मराठी माणसाच्या डोक्यातली हवा गरम असतानाच त्याच्यावरती असा आघात करणं जानबूझकर किया गया बयान विनाशकाले विपरीत बुद्धी. काय लक्ष्मण हाके ओबीसींना निधी दिला जात नाही महायुतीला, त्यामुळे आंदोलन केलं. अजितदादांवर त्यांनी राग. हे असं आहे की निधी तर कोणालाच देत नाही. आम्हालाही देत नाही, आमदारांनाही देत नाही. राज्यच भिकेला लावलं यांनी. हाके साहेब राज्य भिकेला लागलंय. 57,000च्या पुरवणी मागण्या, त्याच्यात 48,000 कोटीची तूट, म्हणजे 1,05,000ची तूट असताना कुठल्या राज्याच्या व्यवस्थेबद्दल बोलतात? ओबीसी, आदिवासी आणि मागासवर्गीय म्हणजे दलित, शोषित, पीडित, हे तर गिराईक आहे या सरकारचं. पण हाके साहेब तुमची भूमिका आता अशी असायला हवी की सरकारला कुठलीही मदत होता कामा नये.